मला कॉल येतोय, मी आलेच. हो. झालं, सावीसाठी दूध रेडी. हा, आता आता त्याच्यात साखर टाक. हो, टाकतो. एवढीच, अजून एक टाक. सावी, बाळा जास्त गोड खायचं नसतंय. पण मी कुठं खाणार आहे, मी तर दूध पिणार आहे. ठीक आहे. आता ना, आता त्याच्यात हळद टाक. अरे वा, आमच्या सावीला तर सगळं कळायला लागलं. मोठी झाली सावी आता, पण तरी सुद्धा बाहेरचं काहीतरी खाऊन आजारी पडते. पण मी नाही खात बाहेरचं. धैर्य, खरं तर मला तुमचीच आई रोज विष देते, पण मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे. वहिनीनं हळद कुठं ठेवली आहे? फ्रेंड, हळद हळद वरती आहे. थांब, मी देते तुला. सावी, अगं काय करतेस? सावी, ऐक माझं, चल खाली उतर बरं. सावी बाळा, पडशील. राहू दे, मी बघतो काय करायचंय. तू उतर आधी खाली. अरे थांब, नाही पडत मी. सावी, सावी खाली उतर. याच्यात हळद नाही, पीठ आहे. सावी, असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे, तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा. बघ, मी म्हणलं होतं ना धडपडशील. बघ आता काय करून ठेवलंय सगळं. फ्रेंड, तुझ्या तुझ्या पूर्ण चेहऱ्याला पीठ लागले. थांब थांब, मी पुसते. मन धागा धागा रेशमी दुआ. काय करतेस तू? फ्रेंड, मला याच्यावर तुझं नाव लिहून दे ना. बर. नाही नाही, मी लिहिणार. आता माझं. धैर्य आणि सावी. आपलं नाव किती छान दिसतं ना.
काय नाही. धैर्य, आता फक्त थोडेच दिवस, लवकरच आपण एकत्र असू. आता आता तुम्हाला तुमच्या सावीची फार काळ वाट नाही बघायला लागणार. पुन्हा घरी वहिनी अहो किती वेळ, वाट बघून बघून जीव जायची वेळ आलेली माझी. काम झालं का? होय झाले. सावीने सांगितलेलं ते सगळं बनवून आणले. हे बघा. तू आहेस वय, घाबरलो ना आम्ही. हे बघ, परागने काम केलंय. आता पुढे काय करायचं लक्षात आहे ना? हो ताई, मी लगेच कामाला सुरुवात करते. बरं पराग, तू पण निघ. कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. होय वहिनी, येतो मी. आई, तयार राहा. तुमच्या तिन्ही सुना मिळून तुम्हाला जन्माची अद्दल घडवायला तयार आहे. अरे देवा देवा. हॅलो हॅलो नाना, तुमचे सगळे कॉन्टॅक्ट तुम्ही कामाला लावा आणि ती बाई कोण आहे हे शोधून काढा आधी. हा, आणि हो, आपल्या त्या इन्स्पेक्टरशी पण बोलून घ्या. नुसतं हो हो करू नका. हे सगळं मला तुम्हाला सांगावं लागतं ना, ह्याचाच राग येतोय मला. मी तुम्हाला पैसे कसले देते तेच कळत नाहीये मला. हां हो ठीक आहे, आज संध्याकाळपर्यंत सगळी माहिती मला मिळायला पाहिजे, कळलं? हां ठेवा. आई ग, हे डोळे का जळजळतात तेच कळत नाहीये. कोण आहे? आई, मी नीता. आई, नाश्त्याला येत आहे ना, सगळे वाट बघतायत. नकोय मला, भूक नाहीये. का हो आई, तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? मला काय धाड भरले ते नाही आई, म्हणजे तुमचे डोळे बघा. नाही, तुमची झोप नाही झाली का? अहो, तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही रात्रभर झोपला नाहीयेत. आई, कसला विचार करताय का, की कसली काळजी वाटतेय तुम्हाला? तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा ना, मी तिकडे येऊन खाल्लेलं बरं. जा वाढायला घे. आई, ते खरं म्हणजे मला माहित नाही तुम्हाला नक्की काय होतंय ते, पण अहो हल्ली तुमची खूप चिडचिड वाढलीये. सारखं तुम्ही कसला तरी विचार करताय असं वाटतंय. आई, खरंच तुम्हाला काही त्रास होत असेल ना, तर तसं सांगा प्लीज. म्हणजे असं मनातल्या गोष्टी मनात ठेवल्या ना की अजून खूप त्रास होतो. आई, तुम्ही तुमचं मन मोकळं करा, मला सांगा ना आई. मी आहे. झालं झालं तुझं? आता जायला काय घेशील? सॉरी आई, जाते मी. काय तर म्हणे मनातल्या गोष्टी सांगा, हीच अक्कल शिकवायची बाकी राहिली होती आता. अरे देवा देवा देवा, हे डोळ्यांची जळजळ काय थांबतच नाही.
राहिले तर तुला सर्दी होईल. मग तुला चालेल सर्दी झालेली? नाही आजीबाई. आजीबाईचा फ्रेंड कोण असतो? आजोबा. मग तू पण आजोबा. एक तर तू घाई घाई करत होता म्हणून तो डबा पडला आणि सगळं पीठ आपल्यावर सांडलं. तुझ्यामुळे आपल्याला परत आंघोळ करावी लागली. आता तू ओला राहिला तर मग तुला सर्दी होईल ना. मी एवढ्या काळजीने तुझं डोकं पुसते आणि तू मलाच आजीबाई बोल. सॉरी, चुकलं माझं. मग तर झालं. मी लग्नाचा महत्वाचा नियम विसरलोच की. चूक कोणाची असली तरी नमतं नवऱ्यालाच घ्यायला लागतं. त्यामुळे सॉरी सुद्धा नवराच म्हणतो. काय म्हणालास? नाही, काही नाही. अब हे घे. आता तूच तुझे केस पूस. मी जरा आले, मला खूप महत्वाचं काम आहे. बर. आपलं काम झालंय. हे बघ, परफेक्ट. एकदम आपल्याला पाहिजे होतं अगदी तसंच. वहिनी, आता नीट ऐका. दामिनी मॅडम नाश्ता करण्यासाठी जेव्हा बाहेर येतील तेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे त्यांना नाश्ता द्या. आणि तोपर्यंत मी हा पेपर घेऊन तिथं खेळत असेल. हा, आणि नेमकं त्याच वेळेला तो पेपर आजचा आहे असं म्हणून माझ्याकडनं काढून घ्या आणि नेमका दामिनी मॅडमला दिसल अशा पद्धतीने ठेवा. हा, ह्याच्यात कुठलीही गडबड होता कामा नये. एकदा का दामिनी मॅडमने ही न्यूज बघितली कि मग टिक टिक बूम, अगदी आपल्याला हवा असा धमाका होईल. काय झालं काही कळत नाहीये. एक तर रात्रभर झोप नाही. आई ग. ए, मला नाश्ता इथेच द्या ग. आई, हा. अगं ते नवीन स्टाफ रिक्रूट करायचं होतं ना, त्याची फाईल सापडणं झाली. तू बघितलीस काय कुठं? आता असली फालतू कामं पण मीच करायची का? अक्कल दिले ना देवाने, ती जरा वापरा ना. हे असे मास्तर हायर करायला माझ्याकडे वेळ नाहीये. मला काय होते माझं मला माहिती. आपलास. आई ग. देता ना का नाश्ता? हॅलो, हा एक काम करा, नवीन पीपीटी पाठवा. होय, नाश्ता आणायला एवढा वेळ का ग? हा ती फाईल सापडणं झाली मला. एक काम करा, ते पीपीटी बनवा आणि परत पाठवा मला. होय. कुठे कुठे तिथे झुरळ आहे, तुम्हाला चावल. कुठे आहे झुरळ? आम कुठे आहे झुरळ? बोल की.
कुठं आहे झुरळ? चेष्टा करतेस? हा, काढू का तुझा इयर? भास्कर, अरे काय करतोस? यासारखं वागू नकोस. धैर्य घरात आहे माहिती ना. उगाच तिच्या नादाला लागू नकोस. तिने सांगितलं ना त्याला तर परत तुझ्यावर रागराग करायचा. तू मलाच मध्ये पडावं लागेल ना. काही तुला माहित नाही. शांत बस म्हटलं ना. जा इकडनं. तुझं काय? हे बघ, आता शांतपणे खाऊन घे काहीतरी. हा, आणि आता इथे जे काही झालं ना ते धैर्याला सांगायची गरज नाही. हा, नाही सांगणार. जा. मधुसूदन नाईकांच्या मृत्यूच्या रहस्याचा खुलासा. सापडला पुरावा. दामिनी मुजुमदारांनी घडवून आणला होता मधुसूदन नाईकांचा अपघात. मी तुला सावध करायला आलीये. तुझा खेळ संपला. दामिनी मुजुमदार, तुझा खेळ आता संपला. तुला काय वाटलं गाडी स्क्रॅप मध्ये टाकली म्हणजे तू सुटलीस? लवकरच तुझा गुन्हा जगासमोर येणार. तू पकडली जाणार. आई, 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 आधी ते नॅकचं प्रेझेंटेशन तुम्ही चेक करा, मग मला दाखवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रोजेक्ट आपल्यासाठी लई जास्त महत्वाचा आहे. फ्रेंड, तुझी आई, तिला चक्कर आलीये. तू चल लवकर. अशी कशी चक्कर आली? मी कॉल करतो तुम्हाला. काय होत आहे? उठा ना. भाऊजी, आई काय होतंय तुला? बरं वाटत नाहीये का आई? आई आई सावकाश. आई, काय ग, काय झालं? अरे आत्ता तर माझ्या अंगावर वास्कन ओरडली. आता काय झालं? बरं वाटतंय ना तुम्हाला? डॉक्टरला बोलू का फोन करून? मी पाणी घेऊन आले. डॉक्टरांना फोन करायचा का? नाही तर चल आपणच जाऊयात त्यांच्याकडे, की डॉक्टरांना घरी बोलवून घेऊ. जास्त त्रास होत असला तर तसं सांग.
पेपर वाचत होत्या आणि अचानक वाचता वाचता त्यांना चक्कर आली. मला वाटतंय त्यांनी भूताची गोष्ट वाचली असेल. धैर्यनी जर का आता पेपर बघितला तर सगळंच संपलं. नाही 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 पेपर नाही मलाच कळलं नाही. मला अचानक चक्कर आली. अशी कशी चक्कर आली पण? वहिनी पेपर बघू जरा तो. अरे पेपर नाही, ऐक माझं. आई थांब जरा बघू तर दे की अरे मला. मी काय सांगता, आई पाणी नाही, मला पाणी नको. पाणी आई तरी घ्या ना पाणी. धैर्य हे बातमी मी असं कसं झालं? पेपर मधली बातमी कुठे गेली? मी पाणी घेऊन आले.